आज होती होली आणि तेव्हा माझा बर्थडे म्हणून तयारी करून आलो. तवऱ्यान आमच्या मम्मीने पोल्यानं पापरे थाल्यान भरून घेतल्या. मग गुरुवारची आरती होती म्हणून आरतीला गेलो. मग आरती झाल्यावर देवांच्या पाया पडून होली मंदिराशी पेटवायची होती म्हणून मम्मीने रांगोळ्या करत घेतलेल्या. मम्मीने वाटतं पोल्यांचं वाटे करत घेतल्या. तवऱ्यान आंब्याच्या टांगलीची पूजा केली. मम्मी आरती ओवलीतच होती. तवऱ्यान मामी सवय आली. तवऱ्यान पेंडा आणला ना होली पेटवली. होळी भोवती 5 फेऱ्या मारून उसाच्या दांड्या ओलीन टाकल्या. होली पेटून झाल्यावर आजी आबाच्या बरोबर प्रसाद खाल्ला. मंदिरावली होली पेटून झाल्यावर आम्ही चाललो गावान होली पेटवायला. मग 7 समुंदर पार केले व आम्ही गावान होली पेटवायला आलो. या पताक्या लावायचं काम आम्हीच केले हो. अरे बाबा ही लोकसंख्या तरी काय. आमच्या आगरी कोल्यांचा सण म्हणजे होलीचा म्हणून बँड वाजवायला लागलं. आमचं कामच जाम डेंजर आहे. इथं सावरला बी अख्खा फुग्यान सजवलेला. आमचा राहुल भाई निसता आल्या बच्चा असतं. वाटतं कोणतरी जोक मारले. तवरेन सावर भोवती निसता पेंडा केला. मग आम्ही होलीला पेटवायला सुरुवात केली. तवरेन होलीच्या मागच्या फटांगऱ्या वाजायला लागले. गाईस तुम्ही बोलत असाल असा का वाजतं. मग मी बी तो वाला डायलॉग बोलन. हमारे यहाँ ऐसा ही होता है. आमच्या चौदरपाडा गावात दरवर्षी अशीच होली पेटवत आहोत. आमच्या सुमिदाचा आताच लगीन झाले म्हणून त्याला मोन्यात आणि खांद्यावर जेवून फेऱ्या मारीत लावलेला. तवऱ्यान आमचा कुणालदा बोलत तुला उचलू का खांद्यावर. यारपाटे घरी सुजलदानी ऊस धरले जसा की तलवारच हातान घेतले. होली पेटून झाल्यावर सगळ्या बाया नाचायला लागले. इकडे बँडवाल्यानं वाजवतायले बघायला मजाच वेगळी. तवऱ्यान माझा फ्रेंड साया आणि जादू भेटला. आमच्या कियूला वाटतं पहिलेच कोणतरी होली पेटून झाल्यावर केक कापाला घरा. मग केक कापून न जेवून मग परत पिशव्या फेकायला गावात गेलो.